2026 मध्ये विमान प्रवासामध्ये सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी अनेक नियम बदलले आहेत. यात हँडबॅगच्या नियमांमधील बदल, बायोमेट्रिक सुरक्षा आणि चेहऱ्याची ओळख यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर, एअर इंडियाने चेक इन बॅगेजच्या वजनात केलेली वाढ, आणि डीजीसीएने जारी केलेले 48 तासांच्या आत तिकीट रद्द करण्याची किंवा बदलण्याची सुविधा हे काही मुख्य बदल आहेत. बॅगेज नियमांमध्ये बदल. हँडबॅग. प्रवाशांना आता फक्त एकच हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे. ही नियमावली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागू आहे. चेक इन बॅगेज. एअर इंडियाने चेक इन बॅगेजच्या मर्यादेत वाढ करून ती 20 किलोवरून 30 किलो केली आहे. नवीन सुरक्षा आणि तंत्रज्ञान. बायोमेट्रिक सुरक्षा. बायोमेट्रिक सुरक्षा आणि चेहऱ्याच्या ओळखीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे, ज्यामुळे विमानतळावरील प्रक्रिया सुलभ होऊ शकते. डिजिटल बोर्डिंग पास. डिजिटल बोर्डिंग पासचा वापर वाढू शकतो. तिकीट आणि इतर नियम. तिकीट रद्द करण्याची सुविधा. तिकीट बुक केल्यानंतर 48 तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता तिकीट रद्द किंवा बदलता येईल, असा नवीन नियम नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने DGCA जारी केला आहे. फ्लाईट रद्द करणे आणि वेळापत्रकात बदल. विमान कंपन्यांकडून फ्लाईट रद्द करणे किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतो, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी एअरलाईनच्या नियमांची खात्री करून घेणे आवश्यक आहे.